सर्वांचं दुपारच्या सेशन मध्ये सर्वांचं स्वागत. मी डॉक्टर उमेश चुटे, आरोग्य आणि कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र नागपूर येथून बोलत आहे. माझे सहकारी आहेत डॉक्टर नंदेश्वर, जिल्हा प्रशिक्षण वैद्यकीय अधिकारी गडचिरोली. आम्ही दोघी सेशन कंप्लीट करणार आहोत. तुम्ही याच्या आधी 7 सेशन तुमचे कंप्लीट झालेले आहेत. जंतू संसर्गाचं संरक्षण, इन्फेक्शन प्रिव्हेन्सेस प्रॅक्टिसेस आपण बघितलेलं आहे. आता ह्या आजच्या दिवसाला आपण मॉड्यूल बघणार आहोत. मला माहिती आहे की ही जी सेवा दिलेली आहे आपण ऑनलाईन ट्रेनिंगची IPCचं, हे इको इंडियाच्या माध्यमातून आपल्याला एक प्लॅटफॉर्म उपलब्ध झालेलं आहे. इको इंडियाचं जे काही डिग्निटीज आहेत किंवा स्टाफ आहे त्यांचं मी पुन्हा एकदा आरोग्य आणि कुटुंब प्रशिक्षण केंद्रातर्फे त्यांचं स्वागत करतो आहे. तर हे जे मॉड्यूल्स आहेत, हे मॉड्यूल्स बनवण्यासाठी MHFW, ICMR, NCDs, WHO, CDC या सर्वांचं आपल्याला सहकार्य लाभलेलं आहे. आणि डॉक्टर पवन कपूर, संजीव सिंग, डॉक्टर विजय नागालूर यांनी सुद्धा आपल्याला हे सगळं उपलब्ध करून दिलेलं आहे इको इंडियाच्या माध्यमातून. मंडळी, या प्रशिक्षणाचं उद्दिष्ट ऑब्जेक्टिव्ह आहे, उद्दिष्ट जे आहे की आपण दवाखान्यामध्ये काम करताना वेगवेगळ्या गोष्टीमुळे आपल्या क्लायंट्स लोकांना, म्हणजे आपण जे रुग्ण म्हणतो त्यांना, त्या रुग्णानंतर आपण क्लायंट्स म्हणतो, जंतू संसर्ग होत असतो. मग एखाद्या वेळेस ऑपरेशन करताना, डिलिव्हरी करताना किंवा सीजर करताना किंवा नवजात बालकाच्या कक्षामध्ये, SNCU मध्ये, अशा सगळ्या गोष्टी किंवा वॉर्डामध्ये आपण काम करत असताना आपल्याकडून रुग्णाला किंवा रुग्णाकडून आपणाला किंवा नातेवाईकांना आणि त्या सगळ्यांना धोका होतो. आणि त्याच्यामुळे परिसर सुद्धा आपण व्यवस्थित काळजी घेतली नाही तर परिसरामध्ये सुद्धा दूषित होतं. हे सगळं ते कसं दूर करता येईल याच्या बाबतीत आपण ह्या आजच्या ट्रेनिंग मध्ये आपण बघणार आहोत. मंडळी, आता ऑपरेशन करताना सर्जिकल युनिट म्हणजे आपल्याकडे PSC ला OT असते, आपण त्या ठिकाणी ट्युबेक्टॉमी करतो, व्हॅसेक्टॉमी करतो किंवा काही ठिकाणी कॅमच्या बेसवरती कधी कधी हायड्रोसिल हर्निया पण होत असतात किंवा वेगवेगळे मायनर सर्जरीज आपण करत असतो काही ठिकाणी, किंवा मग काही ठिकाणी MTP वगैरे पण करतात. तर आता सर्जिकल साईडच्या ठिकाणी म्हणजे OTच्या ठिकाणी किंवा सर्जरी करताना कुठली काळजी घेतली पाहिजे ते आपल्याला कळणं आवश्यक आहे. ओके, तर आता आपण आरोग्य कर्मचारी, वंदना, माझा आवाज येतोय का? वंदना मडावी, वंदना मडावी, आवाज येतो का? तुमचा माईक चालू करा आणि बोला. इथे दिसतं ना ते असं एक गोल रेषा आहे, त्याच्यावरती क्लिक करा. लाल रंगाचं दिसते बघा, तुमच्या उजव्या किंवा डाव्या बाजूला असेल. येतोय ना आवाज? येतोय? हो हो सर, येऊन राहिला. आता बंद करा. बाकीच्यांनी सुद्धा आपले व्हिडिओ चालू ठेवा. तर मंडळी, आधी आरोग्य कर्मचारी म्हणून आपण ज्यावेळेस ऑपरेशन थिएटर मध्ये जातो, शस्त्रक्रिया गृहामध्ये जातो, तर आपण काय करणं गरजेचं आहे की आपले बंद करून दे, आपले नख काढणं गरजेचं आहे. ओके, आणि आपल्या अंगावरती म्हणजे साधारणतः बोटात आणि आपल्या मनगटामध्ये जे काही दागिने आपण घालत असतो ते काढणं गरजेचं आहे. कोणत्या दोन गोष्टी काढायच्या आहेत? नख काढायचे आणि काही ज्वेलरी असेल, अंगठी असेल किंवा मग काही ब्रेसलेट असेल किंवा घड्याळ असेल ते काढणं गरजेचं आहे. आणि आपले जे हात आहेत, आधी अँटीसेप्टिकनं जे काही आपल्याकडे अँटीसेप्टिक अवेलेबल असेल त्याच्याने आपण आधी ते क्लीन करून घेणं गरजेचं आहे. आणि मग एकदा ते क्लीन झाले अँटीसेप्टिकनी की मग आपले हात परत
आपण हँडवॉश शिकलेलो आहोत, पण सर्जिकल हँडवॉश करताना आपल्याला आपल्या ह्या जो फोरआर्म असतं आणि आपला जो एल्बो असतं, एल्बो जॉईंट पर्यंत आपल्याला हा हँडवॉश त्या 6 पद्धतीनं करणं गरजेचं आहे. आता हे सगळं झाल्यानंतर, हँडवॉश झाल्यानंतर कुठेही त्याला लावायचं नाही, म्हणजे टॉवेलने पुसायचं नाही किंवा आपल्या गाऊन जो असतो त्याला गाऊनला पण लावायचं नाही आणि आपल्या बॉडी पासून त्यांना दूर ठेवायचं. ओके. आणि नंतर एकदा परत सर्जिकल जे काही अँटीसेप्टिक असते आपल्याकडे त्याच्यानी हँड रब करायचे, म्हणजे आधी परत हँड रब करायचे, हँड वॉश करायचं आणि परत ते ड्राय झाल्यानंतर मग त्याच्याकडे आता आपण जे कोविड मध्ये जे सॅनिटायझर वापरतो ते वापरणं गरजेचं आहे. मंडळी, तुमच्याकडे अशा पद्धतीचं जे चित्र दाखवलेलं आहे, हे चित्र हे एक गाऊन आहे आणि एक पॅन्ट आहे. तर अशा पद्धतीचं आपण एकदा आपलं हँडवॉश झाल्यानंतर हे घालणं गरजेचं आहे. ते ओटीतील कर्मचाऱ्यांसाठीच, म्हणजे डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांसाठी, मग स्टाफ नर्स असेल, अटेंडंट्स असेल, ओटी मध्ये जे काम करणारे असतील, तर ते त्यांच्यासाठी हे सगळं आहे. तर याचे स्पेशली त्याच्यासाठीच ते बनवल्या गेलेलं आहे. म्हणजे शॉर्ट स्लीव्हचे ते ॲप्रॉन असतं कापडाचं आणि नेक असते ते व्ही टाईपचं असते, ते तुम्हाला दाखवलेलं आहे. लूज फिटिंग असतं आणि ड्रॉस्ट्रिंग पॅन्ट असतं. अशा पद्धतीनं आपल्याला ते इलास्टिक वाले पॅन्ट असतात आणि ते आपल्याला इझिली काढण्यासाठी किंवा त्या लॉन्ड्री मध्ये देण्यासाठी सुद्धा चांगलं सोयीचं असतं. ओके. आता सर्जरी करताना तुम्हाला आता जे आपण पीपीई किट म्हणतो, पीपीई किट मध्ये काय राहतं निर्मला सांगा, निलिमा मॅडम, निलिमा मॅडम, हा बोला. ग्लोव्स, हा, गाउन, हा, कॅप, हा, मास्क, हा, आय प्रिकॉशन, हा. वाटरप्रूफ हे एप्रॉन हे आणि वाचून फुटवेअर. वाचून नका सांगू ना. तुम्ही जे पीपीई किट घालता त्याच्यामध्ये काय असतं, डोक्यापासून तर तळपायापर्यंत सगळं कव्हर केलेलं पाहिजे. मग आता डोक्यावर काय पाहिजे, डोळ्यावर काय पाहिजे, तोंडावर काय पाहिजे, कान कशाने घातल्या गेलं पाहिजे आणि पाय कशाने कव्हर केल्या पाहिजे, हे सगळं पीपीई किट आपल्याला आपण कोविड मध्ये चांगल्या पद्धतीनं शिकलेलो आहोत. आपले जे काही स्किन असेल, आपले काही केस असतील किंवा कपडे असतील किंवा ऑपरेशन करताना जे काही आपण खोकलणं, शिंकणं, त्याच्यामुळे त्या जे टेबलवरती जे काही सर्जिकल आयटम्स असतात, म्हणजे आपण वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट, क्लॉथ वगैरे ठेवतो किंवा पेशंट राहतात, त्यांना कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन होणार नाही याची मात्र काळजी घेणं गरजेचं आहे. म्हणजे आपले जे केस आहेत ते बांधलेले असावेत, स्किन हे सगळी कव्हर्ड असायला पाहिजे. मास्क आहे, तोंडाचं मास्क आहे, ॲप्रॉन आहे, ग्लोव्ज आहेत, असं कव्हर असायला पाहिजे. ओके. आणि अशा पद्धतीचं आपण केलं तर आपल्याला एखाद्या वेळेस शिंक आली, खोकत आली, तर ते आपले जे काही इन्स्ट्रुमेंट असतात त्याच्यावरती ते जाणार नाही किंवा मग जो सर्जिकल साईट असते त्याच्यावरती सुद्धा जाणार नाही. बऱ्याचदा आपल्याला ते सर्जरी करत असताना जे काही बॉडी फ्लुइड असते, ब्लड असते किंवा बॉडी टिश्यूज असतात, तर त्याच्यामुळे आपल्याला सुद्धा धोका होण्याची शक्यता असते. म्हणून त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला काळजी घेणं गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे काही ऑपरेशन थिएटर मधलं जे काही फील्ड आहे, फील्ड म्हणजे काय असेल, म्हणजे फ्लोअर असेल, ऑपरेशन टेबल असेल, वेगवेगळ्या ट्रॉलीज असतील, ते आपल्याला कसं असणं गरजेचं आहे, निर्जंतुक असणं गरजेचं आहे. ते आपण निर्जंतुक केलं नाही तर त्याच्यामुळे आपल्याला जंतू संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. म्हणून आपल्याला त्या गोष्टी आपल्या निर्जंतुक करणं किंवा जंतुनाशकाने पुसून काढणं गरजेचं असते. आणि ओटी मध्ये जे काही आपण
जे काही ओटी मध्ये आपण इन्स्ट्रुमेंट वापरणार आहोत किंवा कपडे वापरणार आहोत, ट्रॉली वापरणार आहोत, ते सुद्धा स्टराईलच वापरल्या गेले पाहिजेत. कोणत्याही परिस्थितीत अस्टराईल जे काही टॉवेल्स असतील, गाऊन्स असतील, इन्स्ट्रुमेंट असतील, ते कुठलेही गोष्टी अनप्रोटेक्टेड म्हणजे अनस्टराईल वापरता कामा नये. फक्त स्टराईल आणि स्टराईलच वस्तू असणं आणि जो कोणी ओटी मध्ये जे डॉक्टर असतील, असिस्टंट नर्सेस असेल, स्टाफ नर्स असेल किंवा अटेंडंट असेल, ते सुद्धा स्क्रब करून आपले पीपी घालूनच त्या ओटी मध्ये जातील. कोणीही बिना स्क्रब करून ओटी मध्ये जाणार नाही याची काळजी घ्यायची. पीएससी ला आपण जनरली जर डॉक्टर असते आणि नर्स असते ते सगळं घातलेलं असतं, पण एखादा अटेंडंट जो पेशंट शिफ्टिंग करतो, कुणीतरी मधातच येऊन जातं आणि स्क्रब पण झालेलं नसतं. वंदना मॅडम तुमचं हे बंद करा. वंदना बंद करा माईक. तर ते त्याच्यामुळे सुद्धा आपण ते असं आला तर कुठल्याही वस्तूला हात लावला तर त्याच्यामुळे म्हणजे कॉन्टॅमिनेट होतात आणि त्याच्यामुळे इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त असतं. आता ऑपरेशन थिएटर मधलं जे काही आता मी सांगितलं ते फील्ड कशा पद्धतीचं त्याला मेंटेन करायचं ते गरजेचं आहे. ओटी मध्ये जे काही राहतील ते जे टेबल असेल, ट्रॉली असेल किंवा ऑक्सिजन सिलेंडर असेल ते डिकॉन्टॅमिनेट करणं गरजेचं आहे. तर इन्स्ट्रुमेंट सुद्धा ते स्टराईल करणं गरजेचं आहे. कुठलीही बाहेरचं अनस्टराईल वस्तू त्या ओटीमध्ये येता कामा नये. ओके. आणि जो कोणी अटेंडंट येणार पेशंट शिफ्टिंग तो सुद्धा स्क्रब, त्याच्या डोक्यावर सुद्धा कॅप, मास्क आणि पायामध्ये चप्पल असणं म्हणजे चप्पल म्हणजे ओटी मधली स्लीपर असणं गरजेचं आहे. कोणत्याही परिस्थितीत नॉन स्टराईल पर्सन्सला एंट्री नाही. आणि कोणीही जे काही स्टराईल आयटम्स असतात, आपले ट्रॉली असेल, इन्स्ट्रुमेंट असतील, क्लॉथ असतील, टॉवेल्स असतील, त्याला कुठल्याही परिस्थितीत आपले ग्लोव्स न घालता किंवा स्क्रब न करता कुठल्याही आयटमला हात लावायचे नाही. मंडळी आपण आपल्या हँड्स अनस्टराईल नसतील तर त्याच्यामध्ये त्या हातावरती हाताच्या सरफेस वरती हजारोच्या संख्येने आपले जंतू असतात, बॅक्टेरिया असतात आणि तशाच पद्धतीने आपण हात लावला तर रुग्णाला जंतू संसर्ग होण्याची शक्यता असते. मग त्याच्यामुळे काय होतं, मग त्याची जखम ओली राहते, पस होते, टाकेला जुळल्या जात नाही किंवा जखम भरल्या जात नाही. आता ओटी जी असते ते आता त्याचं क्लिनिंग आणि डिसइन्फेक्शन करणं गरजेचं आहे. तुम्ही कसं करता वंदना? तुम्ही ओटी मध्ये काम करता का? सुनंदा, 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 निलिमा, निलिमा मॅडम, निलिमा मॅडम, कविता, कविता, अरे माझा आवाज पोहोचतो की नाही? कल्पना, माझा आवाज नाही पोहोचत? येतोय सर, आवाज येतोय. मग बोलत नाही. तारामुनी, तारामुनी, दुर्व्य कोण आहेत? अरे मंडळी तुमचा माईक चालू करा आणि बोला. तुमचा माईक चालू करा आणि बोला. कल्पना, कविता, अरे कोणीतरी बोला हो. तुमचा माईक चालू करा. तिथं लाल रेषा असेल तर त्याच्यावर एकदा क्लिक करा म्हणजे तो माईक चालू होतो आणि जेव्हा संपलं की त्याच्यावर अजून क्लिक करायचं म्हणजे ते बंद होतं. दाविशाला, येस सर.
हाँ, वो ओटी में काम करते हो? ओटी में काम करते हो क्या? नहीं सर, बोलिए ना। हाँ, नहीं। डिलीवरी के रूम में डिलीवरी करते हो? हाँ सर। तो वो जो डिलीवरी की रूम है कैसे क्लीन करते हो आप? यानी आप इन्हें करवाते कैसे हो? नहीं, हमारा कोई संबंध नहीं। नीलिमा, नीलिमा लामकाने, ओटीत कोण कोण काम करतात? तर मंडळी आपणाला हा, आपणाला ते ओटी क्लीन करताना आपणाला जे डिटर्जंट वगैरे असते त्या डिटर्जंटनी सरफेस आहे आणि ओटीच्या वॉल आहेत त्या आधी क्लीन करायच्या, ज्याच्यामुळे ते रक्ताचे किंवा बॉडी फ्लुइडचे जे डाग असतील किंवा इतर डाग असतील, डस्ट वगैरे असेल तर ते निघून जाईल आणि त्याच्यानंतर डिसइन्फेक्ट करायचं, म्हणजे ओटी फुमिगेट करायची. कारण सर्जिकल साइट इन्फेक्शन प्रिव्हेंट करण्यासाठी आपणाला ओटी मधलं जे वातावरण आहे ते आपणाला निर्जंतुक असणं गरजेचं आहे आणि तसंच ते क्लीन असणं गरजेचं आहे. मग त्याच्यासाठीच आपणाला आधी आपण डिटर्जंटच्या पाण्याने त्याला क्लीन करतो आणि मग आपण त्याला डिसइन्फेक्ट करतो. आणि ओटी मध्ये जे काही बंद करा, पुष्पा, पुष्पा बंद करा तुमचा माईक. जेव्हा बोलायला सांगतो तेव्हा बोलत नाही. पुष्पा माईक बंद करा. आणि ज्या वेळेस एखादं बॉडी फ्लुइड असेल किंवा रक्त असेल, समजा ते सांडलं तर इमिजिएटली त्याला आपल्याला बायोमेडिकल वेस्ट मॅनेजमेंटच्या पद्धतीनं त्याला डिसइन्फेक्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे त्यामध्ये 1% सोडियम हायपोक्लोराइड टाकून मग त्याला आधी जे असतं एखादा रक्त सांडलेलं असेल तर त्याच्यावर ते ब्लॉटिंग पेपर किंवा न्यूजपेपर टाकायचं. मग त्याच्या डबल क्वांटिटी मधलं 1% सोडियम हायपोक्लोराइड टाकायचं. मग त्याचे ते 20 मिनिटं ठेवायचं आणि 20 मिनिटानंतर ते आपल्या येलो बकेट मध्ये टाकायचं आणि मग ते क्लीन करायचं. त्या पद्धतीनं ओटीचं जे असतं ते दाखवलेलं आहे. सगळ्या गोष्टी ओटी मध्ये ज्या काही आपल्या बारकोड पद्धतीनं जे काही कलर कोडिंग आहे त्या कलर कोडिंग नुसार ते बकेट्स ठेवणं गरजेचं आहे. जे काही ओटी असते ते आपली ओटी जे वार्ड असतात किंवा जो पेशंटचा वखडीचा एरिया असतो त्याच्यापासून ते थोडंसं दूर असतं आणि थोडं कोणाच्या म्हणजे बाजूलाच असते, त्या पद्धतीनेच ते डिझाईन केलेलं असते. आता हे फोटो दाखवलेला आहे किंवा डिझाईन टाकलेलं आहे, हे तुमच्या काही कामाचं नाही. आता आपण मॅटर्नल बघतो. आता आपण डिलिव्हरी करताना मातेला इन्फेक्शन होणार नाही किंवा बच्चूला इन्फेक्शन होणार नाही, बाबत कशी काळजी घेतली पाहिजे ते आपण बघूया. तर हा जो टॉपिक आहे माझे सहकारी डॉक्टर नंदेश्वर साहेब घेत आहेत. मराठीकडून तर मंडळी 2 मिनिटात मी थोडस स्टॉप शेअरिंग करतो. DTT ट्रेनिंग सेंटर. हे आलं आलं आलं. कुठं आहे इंग्रजीचे पाठ? मराठी. आता पुढे याच्यात अरे
बदल झाला ना, ते बदल झाला ना. बंद कर. दिसतंय का? पीपीटी शेअर झाली? हो येस सर. सर. ओके. आता हे माता आणि बालकांचा संसर्ग कसं थांबवायचं, तर सुरुवातीला मातांचा संसर्ग बाबत नंदेश्वर साहेब हे तुम्हाला शिकवणार आहेत. पण मंडळी तिकडून बोला, असं बनवे असं व्हायला नाही पाहिजे. माता संसर्ग इंट्रापार्टम म्हणजे डिलिव्हरी होत असताना जन्मापूर्वी होणारे इंट्राएम्नियोटिक संक्रमण, प्रसवपूर्व म्हणजे जन्मापूर्वी, बाळाच्या जन्माशी संबंधित जीवाणू संक्रमण. तर दोन्ही प्रोसेस मध्ये इंट्रापार्टम आणि प्रीपार्टम प्रसवपूर्व काही इन्फेक्शन झालं तर त्यामुळे आपल्याला एंडोमेट्रायटिस क्लिनिकल सादरीकरण आहे. एंडोमेट्रिओटिस म्हणजे युटराईन वाल आहे त्याचं इन्फेक्शन, युटरसच्या आतमधल्या वालचं इन्फेक्शन. SSI सर्जिकल साइट इन्फेक्शन. सेप्टिक पेल्विक थ्रोम्बोफ्लेबायटिस, संक्रमित इपिजिओटॉमी दिली आपण एखाद्या मातेला तर त्याचं इन्फेक्शन होऊ शकते. हेल्थ केअर संबंधित UTI, पोलीस कॅथेटर आपण टाकलं मातेला आणि जास्त दिवस ठेवला तर त्यामुळे UTIचा इन्फेक्शन होऊ शकतं, युरिनरी ट्रॅक्ट इन्फेक्शन होऊ शकतो. इंट्राएम्नियोटिक इन्फेक्शन सिंड्रोम. क्लिक करा आणि क्लिक करा तिथे. योनी मार्गे प्रसूती दरम्यान जोखीम वाढवणारे घटक. तर डिलिव्हरीच्या वेळी आपले रिस्क कशा खालील घटकामुळे वाढते. जोखीम वाढवणारे घटक आहेत पडदा दीर्घकाळ फुटणे, जे मेम्ब्रेन आहेत तर मेम्ब्रेन 24 तासापेक्षा जास्त वेळासाठी फुटला असेल. जन्म नलिकेचे आघात, जे बर्थ कॅनल आहे, बर्थ कॅनल मध्ये काही इंजुरी झाली असेल, पेरिनियल टियर झाला असेल किंवा युरेथ्रल टियर झाला असेल, त्यासोबत प्लॅसेंटा आतमध्ये असेल, प्लॅसेंटा कायम ठेवला असेल किंवा काही प्लॅसेंटाचे तुकडे असतील तर मग ते आपल्याला हाताने काढावे लागतील. अशा वेळी आपलं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. मुख्य कारण आहेत रप्चर ऑफ मेम्ब्रेन असेल, 24 तासापेक्षा जास्त वेळासाठी रप्चर ऑफ मेम्ब्रेन झाला असेल, बर्थ कॅनलच्या काही इंजुरी असेल, जन्मनलिकेचे आघात, पेरिनियल टियर झाला किंवा युरेथ्रल टियर झाला, रिटेन प्लॅसेंटा असेल, प्लॅसेंटा डिलिव्हरीच्या नंतर बाहेर येतो अर्ध्या तासामध्ये पण ते बाहेर नाही आलं, चिपकून आहे, मग हाताने काढावं लागते. अशा वेळी मॅन्युअल रिमूव्हल करताना इन्फेक्शन होऊ शकते. प्रसूती दरम्यान योनी मार्गे जोखीम वाढवणारे घटक, इपिजिओटॉमी दिली आपण त्याला, कधी कधी फोर्सेप्स लावावे लागतात, गायनेकोलॉजिस्ट फोर्सेप्स लावतात. फोर्सेप्स डिलिव्हरी झाली आणि मल्टिपल टाइम आपण PV एक्झामिनेशन केली, योनी परीक्षा मल्टिपल टाइम केली तर इन्फेक्शन वाढतात. योनी मार्गाच्या तपासणी दरम्यान संक्रमण प्रतिबंधित करणे, नियमित आकारणी करण्यासाठी 4 तासाच्या अंतराने योनी मार्गाची तपासणी करण्याची शिफारस केली जाते. हातमोजेची स्वच्छ जोडणी वापरली पाहिजे. जोपर्यंत श्रम करण्यास उद्युक्त करण्याचा निर्णय घेतला जात नाही तोपर्यंत तपासणी करणाऱ्या बोटाचे टोक गर्भाशय ग्रीवामध्ये टाकू नये, ग्रीवामध्ये येऊ नये. सर्व्हिस मध्ये जोपर्यंत आपल्याला आता इंड्यूस करायचे आहे, म्हणजे आता डिलिव्हरी करायची आहे मातेची, त्यावेळी आपल्याला तिथे PV एक्झामिनेशन करायची. प्रसूतीपूर्व संसर्ग प्रतिबंध. आता डिलिव्हरीच्या आधी इन्फेक्शन कंट्रोल करायसाठी पेरिनियल क्षेत्र धुण्यासाठी स्वच्छ हातमोजे वापरा. आपला जो पेरिनियल एरिया आहे त्याला क्लीन करायचा आहे. सेपरेट पेअर नवीन हातमोजे हँड ग्लोव्स वापरून पेरिनियल एरिया क्लीन करायचा आहे. साफ करताना त्याची एक डायरेक्शन आहे, खाली आणि मागे हालचाल करायला पाहिजे.
एकदा खाली हात नेला मग परत वरती आणायचं नाही, खाली आणि मागच्या डायरेक्शन मध्ये हालचाल करायची. गुदद्वारा संबंधीच्या क्षेत्राचा शेवटचा भाग स्वच्छ केला पाहिजे. जे कॅनलशी रिलेटेड एरिया आहे त्याला शेवटी क्लीन करायचं आहे आणि धुतलेला टॉवेल पिवळ्या कोटेड कंटेनर मध्ये टाकून द्या. पेरिनियल आणि प्युबिक केसाचे मुंडन न करता क्लिप करा. आता पेरिनियल एअर्सला सेव्ह न करता त्याला क्लिप करायला सांगितलंय. प्रसूती दरम्यान संसर्ग प्रतिबंध स्वच्छतापूर्वक शाळा. आता डिलिव्हरीच्या वेळी आपले हात क्लीन पाहिजे. त्याच्यानंतर ही किट आपण वापरली पाहिजे. निर्जंतुकीकरण केलेले शस्त्रक्रियेचे हातमोजे, हँड ग्लोव्स, निर्जंतुकीकरण पाण्याचे प्रतिरोधक गाऊन, वॉटरप्रूफ गाऊन, प्लास्टिक ॲप्रॉन, मास्क आणि बूट. प्रसूती दरम्यान वापरलेल्या उपकरणाचे निर्जंतुकीकरण केले पाहिजे. नंतर बाळाला जी सिस्टर घेणार डिलिव्हरी नंतर, बाळाला प्राप्त करणारे हेल्थ केअर वर्कर यांनी आपले हात स्वच्छ करावे. निर्जंतुकीकरण केलेल्या ग्लोव्हची नवीन जोडी वापरून हाताने प्लासेंटा काढणे आवश्यक आहे. सपोज मॅन्युअल रिमूव्हला प्लासेंटा करायचा असेल तर नवीन हँड ग्लोव्ह वापरून मग प्लासेंटा काढायचे. प्रसूतीनंतर संसर्ग प्रतिबंध. हातमोजे काढण्यापूर्वी हाड स्वच्छ पात्रात घाला. अंतरप्रूफ कंटेनर नंतर शिवणशिवाय ठेवा. सिरिंजेस आणि सुईची विल्हेवाट लावण्यापूर्वी 9% क्लोरीन सोल्युशनसह सिरिंज बाहेर काढा आणि नंतर पंचरप्रूफ शार्प कंटेनर मध्ये ठेवा. हातमोजे फिरवून दस्ताने काढा आणि हातमोजे काढल्यानंतर साबण आणि पाण्याने हात धुवा. सी सेक्शन दरम्यान संसर्ग प्रतिबंध. केस क्लिप करण्यासाठी क्लिपचा वापर करा. आता बघा की आपल्याला मगाशी पण त्यांनी सांगितलं की सेव्हिंग नाही करायची, सेव्हिंग अवॉइड करायची आहे, क्लिप वापरायची. याचं काय कारण असू शकते? काही स्पेसिफिक रिझन आहे का? काही स्पेसिफिक रिझन आहे का? असं वाटते की सेव्हिंग मुळे कधी कधी इंजुरी झाली तर ते अवॉइड करायसाठी त्यांनी केस क्लिप वापरायला सांगितलं असणार. फेस शील्ड किंवा गुगल ॲप्रॉन वर स्क्रब सूट घाला. बाळ स्वच्छ टॉवेल मध्ये ठेवले पाहिजे. बाळाला जे आहे स्वच्छ टॉवेल मध्ये ठेवायला पाहिजे. बाळाला धरून ठेवणाऱ्या हेल्थ केअर वर्करने हाताची स्वच्छता पाळली पाहिजे आणि प्लॅसेंटा काढताना शस्त्रक्रियेचे मोजे बदला. प्लॅसेंटा मॅन्युअली रिमूव्ह करताना जास्त चान्स इन्फेक्शन व्हायचा, इंट्रायुटेराइन इन्फेक्शन व्हायचं. त्यामुळे प्लॅसेंटा काढताना नेहमी नवीन ग्लोव्ज वापरायचे. शस्त्रक्रियेचे मोजे बदला म्हटलंय. दीर्घकाळपर्यंत पडदा पडल्यास किंवा कोरिओ अम्निओटिक दीर्घकाळ पर्यंत पडदा पडल्यास किंवा कोरिओ अम्निओटिक असल्यास ओटीपोटीच्या पोकळीमध्ये, आता जे रप्चर आहे मेम्ब्रेन रप्चर 24 तासापेक्षा जास्त वेळासाठी झाला असेल तर एम्निओटिक फ्लुइडचे इन्फेक्शन होण्याचे चान्स असते आणि अशा वेळी जे फ्लुइड आहे ते ओटीपोटी पोटामध्ये जायला नको. जे एम्निओटिक फ्लुइड आहे तर ओटीपोटीच्या पोकळीमध्ये एम्निओटिक द्रव पदार्थाची गळती टाळा. एम्निओटिक द्रव पदार्थ जास्त प्रमाणात सोडण्यासाठी निर्जंतुकीकरण केलेले पॅराकोली गटरांमध्ये ठेवा. ओटीपोटीत पोकळीमध्ये एम्निओटिक द्रव पदार्थ मोठ्या प्रमाणात गळत असते. निर्जंतुकीकरण समजताना कारण द्रावणासह पोकळीला ढकलून ते आवश्यक नसल्यास गर्भाशयाच्या पोकळीचे अन्वेषण टाळा आणि नंतरच गर्भाशयाच्या हिरा बंद करा. NICU मध्ये ऑलरेडी क्रिटिकल पेशंट असतात. तसे नवीन न्यूबॉर्न असतो त्याला इन्फेक्शन होण्याचे चान्सेस जास्त असतात. तर आणि NICU मध्ये क्रिटिकल लहान बालकं असतात ज्यांची तब्येत खराब असते, तर तिथे आपल्याला इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करणे खूप आवश्यक आहे. अत्यंत क्रिटिकल एरिया असतो NICU. तिथे कोणाला येऊ नाही देत, म्हणजे बाळाच्या आईला पण ते बरेच वेळा जाऊ नाही देत. बाळाला ते काचेच्या याच्यामध्ये ठेवतात इन्क्युबेटर मध्ये. तर तिथे आपण कसं इन्फेक्शन प्रिव्हेन्शन करणार? NICU मध्ये सूक्ष्म जंतूचा प्रवेश राखणे, त्वरित वातावरण स्वच्छ करा. NICU चे डिझाईनचे प्रमाणीकरण करा. डिझाईनचे प्रमाणीकरण करणे म्हणजे स्टँडर्ड जे NICU चे डिझाईन आहे ते स्टँडर्ड राहील. NICU चे स्थान कुठे राहणार, जसं मगाशी सरांनी सांगितलं की ओटीचं जसं स्थान असते सेपरेट आणि आपल्या वार्ड पासून दूर आणि पायऱ्या किंवा लिफ्ट पासून दूर, तसं NICU चे स्थान सेपरेट पाहिजे. एअरबॉर्न इन्फेक्शन असतील त्याच्यासाठी वेगळी खोली पाहिजे. हात धुण्यासाठी वेगळी जागा पाहिजे आणि अभ्यांगत प्रतिबंध म्हणजे कमीत कमी व्हिजिटर्स येतील NICU मध्ये.
चांगली हाऊसकीपिंग सूक्ष्म जंतूचा प्रसार कमी करण्यास मदत करते. इन्क्युबेटर, वारंवार इन्फ्युजन पंप, CPAP कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर मशीन, हे सर्व मशीन्स असतात. NICU मध्ये इन्क्युबेटर आहे, वार्मर आहे बाळाला उष्णता देण्यासाठी. इन्फ्युजन पंप, CPAP कंटिन्युअस पॉझिटिव्ह एअरवे प्रेशर ऑक्सिजन द्यायसाठी. ह्युमिडिफायर, व्हेंटिलेटर, लॅरिंगोस्कोप, थर्मोमीटर, स्टेथोस्कोप, वॉश बेसिन, हे सर्व जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते दररोज जंतुनाशकाद्वारे साफ केले पाहिजे. BMW व्यवस्थेचे मार्गदर्शक तत्व वापरली पाहिजे. एका बाळापासून दुसऱ्या बाळामध्ये संक्रमणाचा प्रसार थांबवायचा आहे. नर्स ते रुग्ण प्रमाण प्रॉपर आपल्याकडे स्टाफ असेल तर इन्फेक्शन कमी पसरेल. डिस्पोजेबल वस्तू वापरा, ताजे सिरिंज, सक्शन कॅथेटर आणि वेगळे दस्ताने. औषधी कुपी, डिस्पोजेबल, श्वसन समर्थन सर्किट, औषधी द्रव आणि TPN टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन तयारीसाठी लॅमिनल फ्लो पद्धत वापरा. एक पद्धत आहे, त्या पद्धतीचा वापर करून टोटल पॅरेंटल न्यूट्रिशन किंवा औषधे तयार करायची आहेत. अर्भकात सूक्ष्म जंतूच्या प्रवेशाचा प्रतिबंध, त्यासाठी काळजी. अंबिलिकल कार्डला काही लावायचं नाहीये, तेल किंवा दुसरं काही, त्याला ते आपोआप काय होणार. त्वचेची काळजी, सेफ्टिक प्रोटोकॉल आणि मानक सावधगिरी प्रत्येक पद्धतीसाठी पाळली पाहिजे. त्यासोबत अंबिलिकल कार्ड मधून काही पस किंवा निघत असेल तर ते, किंवा रेडनेस आलं असेल तर ते त्वरित डॉक्टरांना दाखवायचे आहे. नाभी संबंधी कॅथेटर हाताळताना सावधगिरी. कॅथेटर घालताना वापरण्यायोग्य. आता कधी कधी काय होते की एखाद्या बाळाला तब्येत खराब असेल तर जे अंबिलिकल कार्ड असते त्या कार्ड मध्येच आपण कॅथेटर टाकतो. तिथून कधी कधी रक्तामध्ये काही औषध द्यायचं असेल किंवा रक्ताचं आपल्याला एक्सचेंज करायचं असेल, म्हणजे बाळाचं रक्त त्याला एक्सचेंज करायचं आणि दुसरं रक्त द्यायचं बाळाला, तसं काही प्रोसेस करायचे असेल तर अंबिलिकल कार्ड मध्ये आपण कॅथेटर टाकतो. कॅथेटर टाकणे हे अत्यंत क्रिटिकल प्रोसेस आहे. त्यासाठी असेप्टिक प्रोटोकॉल आपण वापरले पाहिजे. आणि जेव्हा संसर्ग किंवा खराब आढळल्याची चिन्ह असतील तेव्हाच कॅथेटर चेंज केलं पाहिजे. जर CRBSI म्हणजे कॅथेटर रिलेटेड ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन असेल, थ्रोम्बोसिस आणि रक्तवाहिन्या संबंधीच्या धमनी कॅथेटरची जागा घेत नाही. आणि अँटीसेप्टिक वापरून ती साईट आपण साफ केली पाहिजे. अंतर्भूत साईट कव्हर करण्यासाठी निर्जंतुकीकरण रेशमाचे नरम पारदर्शक कापड वापरा. कॅथेटर आहे ती बरोबर आहे की नाही त्यासाठी त्याला आपण इन्स्पेक्शन करू शकतो. दृश्यास्पद म्हणजे इन्स्पेक्शन द्वारे किंवा पाल्पेशन द्वारे आपल्याला त्याचे निरीक्षण करायचे आहे. AMR अँटी मायक्रोबियल रेजिस्टन्स टाळण्यासाठी प्रतिजैविक प्रोफिलॅक्सिस सुरू करू नका. नाभी संबंधीच्या धमनी कॅथेटर 5 दिवसानंतर काढले जातात. अंबिलिकल कार्ड असते, तिथे एक अंबिलिकल आर्टरी आणि 2 अंबिलिकल व्हेन असतात. तर आर्टरी मध्ये आपण कॅथेटर टाकला म्हणजे धमनीमध्ये, आर्टरी म्हणजे धमनी, नाभी संबंधीच्या धमनी कॅथेटर तर ते 5 दिवसानंतर चेंज करायचे. आणि शिरा संबंधीचं असेल तर ते 24 दिवसानंतर काढले जातात. त्यासोबत कधी कधी इंट्युबेशन करायचंय, ऑक्सिजन द्यायचं असेल बाळाला, एंडोट्रॅकियल इंट्युबेशन करायचं आहे, सक्षम करायचं असेल तर असेप्टिक प्रोटोकॉल वापरले पाहिजे. निर्जंतुकीकरण एंडोट्रॅकियल ट्यूब आहे ती डिसइन्फेक्ट झालेली किंवा नवीन वापरली पाहिजे. श्वास संबंधी नलिकेचे ट्यूबला स्पर्श करू नका. सक्शनसाठी हाताची स्वच्छता ठेवा आणि निर्जंतुकीकरण हाताने घाला. सक्शन कॅथेटर काढून टाका. आता डायलिसिस पेशंट जे असतात ते पण क्रिटिकल पेशंट असतात. डायलिसिस रुग्णांसाठी दवाखान्यात भरती करण्याचे मुख्य कारण म्हणजे संसर्ग. डायलिसिस रुग्णांच्या मृत्यूचे दुसरे कारणही संक्रमण आहे. रुग्णांमध्ये रक्तप्रवाह संक्रमण आणि रक्ताद्वारे संसर्ग आणि हवाजनित संसर्ग होण्याची शक्यता असते. जे डायलिसिस वरती पेशंट आहेत त्यांना ब्लड स्ट्रीम इन्फेक्शन होऊ शकते, रक्ताद्वारे इन्फेक्शन होऊ शकतो किंवा रेस्पिरेटरी इन्फेक्शन होऊ शकतो. डायलिसिस सेंटर मध्ये संक्रमणाचा प्रादुर्भाव सामान्यतः खराब IPC पद्धतीमुळे होतो. रुग्णाशी वागताना हातातील स्वच्छतेचे काटेकोरपणे पालन करणे, रक्तस्राव आणि दूषित वस्तूशी संपर्क टाळणे आणि आला असेल तर सावधगिरी बाळगायची आहे. श्वसन शिष्टाचाराचे अनुसरण करणे. जेव्हा कॅथेटर डायलिसिस मशीन मधून जोडला जातो किंवा काढला जातो तेव्हा मास्क घालायचे आहे.
पर्यावरण साफ करणे, साफसफाई आणि निर्जंतुकीकरण हा संसर्ग प्रतिबंधाचा एक महत्वाचा घटक आहे. या ठिकाणी वारंवार स्पर्श होतो. उच्च स्पर्शाच्या जागा क्षेत्रावर नियमितपणे निर्जंतुकीकरण केले जाणे आवश्यक आहे. त्या दरम्यान देखील साफसफाई करावी. उपकरणे साफ करणे, उपकरण दूषित झाल्यामुळे संक्रमण होऊ शकते. डिस्पोजेबल पुरवठा वापरणे, जी उपकरणे पुन्हा वापरली जाऊ शकतात त्यांना निर्जंतुकीकरण करणे आवश्यक आहे. आणि वापरलेले डायलिसिस पाण्याचे शुद्धीकरण करून फिल्टर करावे. आता हिपॅटायटिस बी सरफेस अँटीजन पॉझिटिव्ह हिपॅटायटिस बी असलेले पेशंट असतील तर अशा रुग्णांना स्वतंत्र मशीन उपकरणे, साधने आणि पुरवठा करून स्वतंत्र खोलीत त्यांचं डायलिसिस झालं पाहिजे. हिपॅटायटिस बी इझिली ब्लडद्वारे स्प्रेड होतो. उपचारानंतर बायोमेडिकल कचऱ्यामध्ये डायलर्स टाकून दिले जातात आणि पुन्हा प्रक्रियेसाठी किंवा पुन्हा त्याचा वापर करता येत नाही. हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह रुग्णाची काळजी घेणारे कर्मचारी हिपॅटायटिस बी रोग प्रतिकारक असावे. हिपॅटायटिस बी चं वॅक्सिन घ्यायचे आहे हेल्थ केअर वर्करनी आणि एकाच वेळी ते हिपॅटायटिस बी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह रुग्णाची काळजी घेऊ शकत नाही. सर्व परिस्थितीत संसर्ग प्रतिबंध आणि नियंत्रण राखले पाहिजे. काही विशिष्ट परिस्थितीमध्ये मानक राखण्यासाठी सामान्य व्यतिरिक्त संसर्ग प्रतिबंधक तत्वे देखील आवश्यक असतात. ठीक आहे अभिजित, क्वेश्चन असतील तर विचारा. आपण हो, थांबू इथे. येस सर, येस सर. कोणाला काही प्रश्न असतील तर प्लीज अनम्यूट करून तुम्ही विचारू शकता. शालू गेडाम मॅडम, तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कविता मॅडम, सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. मी चॅटबॉक्स मध्ये एक फीडबॅक फॉर्म टाकलाय. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं आणि काय तुम्हाला काही कॉमेंट्स असतील तर तुम्ही त्या चॅटबॉक्स मधल्या लिंकवर क्लिक करून फीडबॅक देऊ शकता. आणि फीडबॅक फॉर्म सबमिट केल्यानंतर तुम्ही लीव्ह करू शकता.
हो. हे पुन्हा का? सुरू करून हो Back येतं. नाही झालं वाटते. आता चालू झाला तर पकास. हे तर चॅट बॉक्स कोणता होय रे मॅडम? चॅट बॉक्स म्हणलं जास्त करतास तुला म्हणूनच मी नाही विचारत राहते. मोर मध्ये चॅट